पहिला चेंडू खूप चांगला होता, यावेळेला अपील होतोय, पंचांचा इशारा आहे तो नॉट आउट, डॉट बॉलची समाप्ती. चेंडू लॉक केलं, यावेळेला पाहिजे कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज एका तास झेल. तसं की आपण पाहू शकता यावेळेला एक बाद 0 अशी धावसंख्या. अजय मांगरुलकर प्लेयर आलाय वाटतं. अजय बाहेर आला ना प्लेयर? नक्कीच नक्कीच, थँक्यू. बघा लगेच ते सांगतात की नाही मी बसलो. अमर गोलंदाजी मार्को स्ट्राईकला कॅप्टन आकाशला आपण पाहू शकता. बिनबाद एक बाद 0 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी आकाश बघतोय. आकाशच्या हाईट पेक्षा जास्त चेंडू उंचून गेला होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. एक बाद 0 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडनं मारा करतोय. एकही अजून धाव झालेली पण गडी बाद झालाय. अमर प्रकाश चेंडू ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा गोलंदाजी मार्कवर अमर राईट राऊंड कडे मारा करतो. सायकेला फलंदाज आकाशला आपण पाहू शकतो. ऑन साइडला शॉर्ट फाईड लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट मिडकडे हा चेंडू लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक जाळ रचलं होतं आणि त्या जाळ मध्ये तो अडकला जातोय. आकाश बॅक टू पवेलियन. जड तर पहिलं षटक संपलाय. 2 गडी बाद 0 अशी धाव संख्या. हर्ष नक्षिलेन संघाची थोडस आपण नाजूक स्थितीत आहे यावेळेला संघ.
स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. नवीन फलंदाज यावेळेला शशिकांत आहे. महेश आणि नॉनशॉटला शशिकांत गोलंदाजी मार्कवर येतं. यावेळेला आपण पाहू शकता दक्ष परिलोन संघाकडून बघा 12वा खेळू या जरा. दोन्ही संघाचे 12 खेळून नाहीयेत. गोलंदाज नाव सांगा जरा. चेंडू यावेळेला बॅटची कडा. फलंदाज बाद. अजून एक सफलता मिळते. 3-0 रोहन. उचलतो फेकी करतो. 2 धावा इथे पूर्ण. फलंदाज बाद. सांघिक यश. अजून एक विकेट मिळते यावेळेला. एक गडी आपण पाहू शकता. 1 धावावरती 4 गडी बाद झालेत. चार बाद 1 अशी धावसंख्या. हर्ष नक्षलेवन. मगच्या सारखी मला वाटतं स्थिती होते का पाहायचंय. नवीन फलंदाज येतोय. प्रथम रोहन पाटील आला गोलंदाजी मार्कवर. प्रथम स्ट्राइक एंडला. विकेट जातात सातत्याने. 4 गडी बाद 1 अशी धावसंख्या हर्ष नक्षलेवन संघाची. सुरेख गोलंदाजी. डॉट चोरीची समाप्ती. काय गोलंदाजी केली ते रोहन पाटीलच्या माध्यमातून. बॅकफुट आले होते यावेळेला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हे शिक्षक सांगतो की चेंडू टी शर्टला स्पर्श करून गेला होता. डॉट चोरीची समाप्ती. दत्ता म्हात्रेला आपण थर्डमॅनला पाहू शकता. क्रुशल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. रोहन गोलंदाजी मार्कवर. ऊर्ध्वकडे मार्क. रोहन प्रथम. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अजून एक विकेट. 6 गडी बाद 1 धाव संख्या. पिंट्या मगासारखा मला वाटतं सामना होतो का काय तसाच असा अंदाज दिसतोय. एक धाव संख्येतील 6 गडी बाद झाल्यात. सायकलला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला. सुरेख सुरेख गोलंदाजी. एकच धाव संख्या धाफलका आपण पाहू शकता. 2 धावा 2 षटकाच्या सहात 6 गडी बाद 2 धाव संख्या हर्ष नक्षलेवन संघाची.
गोलंदाजी मार्कर अमर ठाकूर येतोय. स्पर्धेत मेडन षटक टाकलं त्यांनी एमपीएल मध्ये. अमर गोलंदाजी मार्कर सायकल फलंदाज आपण पाहू शकता या बेला शैलेश ट्रॅकेनला. खूप चांगला चेंडू आणि बॅटने ऑन साइडला खेळायचा तर डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. काय गोलंदाजी करतोय आपण पहिले तर दक्ष परिलोन संघ. अमर सुरक्षित चेंडू त्या ब्लॉकर मध्ये फेकला होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला डीप एक धाव कंप्लीट केलं. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 6 गडी बाद 3 अशी धावसंख्या. तर अमर संघ आहे तो बघितला तर अजित पाटील यांचा संघ त्यांच्यासाठी शुभेच्छा आल्या. चांगली कामगिरी करतोय संघ त्यांचा. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख कामगिरी दक्ष परिलोन संघ खूप चांगली कामगिरी करतोय. कौतुक करेल अमर ठाकूरचं. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात. त्यानंतर रोहन पाटील देखील आला. त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. दरवर्षीप्रमाणे अमरचा खेळ या एमपीएल मध्ये खूप चांगला होतो. स्वतः एक आयोजक करता सुद्धा आहे. त्याच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा खेळली जाते. चेंडू बॅटर फ्री केला. यावेळेला चेंडू जातोय क्षेत्रक्षाला बीट करून वाईडिश लॉंगॉन सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धावफलकाची 7 धावा आपण पाहू शकता. सात धावसंख्या आपण पाहू शकता. सात धावा धावफलकात आपण पाहू शकता. प्रथमेश अमर तू प्रथमेश तिसरा कधी पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. यावेळेला शॉर्ट टर्बाइन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फाईन लेग वरना चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. अमर गोलंदाजी मार्कर स्ट्राइक केला फलंदाज शैलेश. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते. थोडासा टेकअप झाला चेंडू. 3 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या धावफलकात पण पाहू शकता. हर्ष नक्षिलेवन संघ 6 गडी बाद 8 अशी धावसंख्या.
3 षटकाच्या समांतर 6 गडी बाद 8 अशी धावसंख्या हर्ष नक्षली संघाची. तर गोलंदाजी मार्कवर येते यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाजाचं नाव कळवायचं जरा मला. अंकित अंकित येतोय, अंकित भोईर. दोन फलंदाजाने आपण पाहू शकता प्रथमेश आणि शशिकांतने थोडी स्थिती सुधारली. आता 8 धावा झाल्यात. राहुल केणे देखील येत आहेत जड पावलांनी. बॅटिंग झाली नाही. आपण पहिल्या सामन्यात त्यांना बॅटिंगच आली नव्हती. संघ पराभूत झालाय त्यांचा मगाशी. काही हरकत नाही, क्रिकेट हे काहीतरी एकतरी कोणतरी जिंकतो कोणतरी हारतो. नाही इथे जिंकलाय पण तिकडे मेन संघ गावाचा संघ हरलाय. अंकित चेंडू बॅक परत जाऊन हलक्या हाताने चेंडूला पुश. तर संख्या धावफलकाती 7 बाद 9. अंकित चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फलंदाज बाद झाला असता इथे देखील. तसं का 1 ने वाढते तसं का दुहेरी अंकामध्ये 7 बाद 10. चेंडू कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव नकार देत आहेत. 2 धावा होत आहेत या वेळेला. संख्या धावफलकाती 12 धावा आपण पाहू शकता. धावा झाल्या पाहिजेत जरा, त्याशिवाय मजा येणार नाहीये. बारा धावा झाल्यात. एकतर्फी सामने बघायला मिळत आहेत. असे सामने झाले की थोडस मजा देखील येत नाही प्रेक्षकांना. चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. तसं की धावफलकात आपण पाहू शकता 14 धावा. आपण धावफलकात पाहू शकता. ऑन साइडला यावेळेला खूप चांगला फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं चेंडू जातो यावेळेला ऑफ साइड मधनं. सुरेख टायमिंग. संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 18. बाद टीम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. बॉलर्स नेम्स बळीराम नाव सांगा जरा. आशिष 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 येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला. लाईन पावी लागणार यावेळेला. पंच लेगच्या बाहेर जाणार चेंडूला दंडित करतात यावेळेला. वाईटची खुंट 19. बॅट्समन नेम्स आकाश प्रितेश 19 धावा.
आशिष प्रतेश पुन्हा लाईन पावी लागणारे पंच वाईट चिकून करतायत. अशा धावा आल्या तरी धावा आपण तर होऊ शकतात. 20 धावा झाल्यात. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आशिष गोलंदाजी मार्कवर. सायकलला प्रितेश. दक्ष परिलेवन संघ अजित पाटील यांचा संघ ते देखील या संघाला शुभेच्छा देतात. युट्यूबवर ते देखील जॉईन आहेत आमच्या बरोबर. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आशिष पायचं लाईन प्राप्त करतोय का आता 2 सलग वाईट चेंडू फेकलेत. चेंडू खूप चांगला होता. बॉल बॅक टू ड्राईव्ह. एक धाव मिळाले. पायच्या दुसरी धाव मिळते का? बळीराम जातोय चेंडूला फीड करतोय तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 22 धावा. गडी बाद झाला तब्बल 8. आठ धावा आल्यात धावफल करते. 5 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. आशिष सूर्य गोलंदाजी. डॉट चेंडू. थोडस वातावरण देखील शांत झालंय. खेळ देखील थोडासा शांत बघायला मिळतोय. 2 साइड आपण स्क्रीन पाहू शकता. एकच स्क्रीन आहे. आशिष गोलंदाजी मार्कवर. सायकला अंकितला आपण पाहू शकता. आशिष तो अंकित. शॉट पिच आहे. पुन्हा एकदा हुक करायचं होतं. पंच वाईड चिकून करतात. सलग आपण पाहू शकता या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईड आलेत. कारण संख्या धावपकामध्ये 23 धावा. म्हणजे कशा कारण धावा येत आहेत त्या महत्वाच्या आहेत. आपण इथं हर्ष नक्ष लिवन संघासाठी 23 धावा तर आल्या आहेत. अमल ठाकूर काहीतरी बातचीत करतात यावेळेला. आशिष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला अंकितला आपण पाहू शकता. एंड बदलतोय. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला शरीराचा वेध घेतोय. एक धाव कंप्लीट केली जाते यावेळेला. तसं की धावफल करते आपण पाहू शकता. 24 धावा. प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभतो या स्पर्धेला MPL ला. त्या प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जय पिंपळादेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मानपाडा आणि आम्हाला ज्यांचं मुलात सहकार्य ते माजी सरपंच दत्तात्रय शांताराम वजे साहेब. चेंडू ऑन साइडला पुल केलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार.
थँक्यू बाळू दादा. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. MPL 2021 सीझन 2 मानपाडा प्रीमियर लीग 2021 हे दुसरं पर्व. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला हा 7वा सामना दक्ष परी 11च्या विरोधात हर्ष नक्ष 11 या दोन संघांमध्ये, ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हर्ष नक्ष 11 ने धावसंख्या उभारली 32-33. आता लक्ष आघाडीला पहिल्या मॅचचा हिरो बळीराम मात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच अमोल. पहिलं षटक आकाश बॉलिंग मार्क मध्ये तयार होतो. लो स्कोरिंग मॅच नक्कीच आहे, परंतु संघर्ष या ठिकाणी कशा पद्धतीने असेल आता आपल्याला या मॅच मध्ये पाहावा लागेल. तो हर्ष नक्ष 11 आकाश यार पहिला चेंडू बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती एक सेकंड फलंदाज बाद. रॉयल डकचा शिकार अमोलच्या खेळी संत. त्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. वापिस उचललाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक समोर जजमेंट अगोदर चुकला आणि त्याचा फायदा. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार आला आणि नक्कीच आशा करतोय गंभीर दुखापत नसेल या फलंदाजाला, या माफ करा क्षेत्ररक्षकाला. पडद्याला त्याचा पाय मात्र अडखळला आणि त्या कारणास्तव तो मात्र त्या ठिकाणी जमिनीवरती आदळतोय. नक्कीच ते सुरक्षित आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील आतमध्ये तयार आकाश. इनफिल्डच्या वरतून टीम मध्ये एक्स्ट्रा कव्हरला वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचच्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच बॉबी ठाकूर आहेत. बळीराम सध्या नॉन स्ट्रायकरला बळीराम मात्रे. आकाश पुन्हा एकदा तयार कॉमेंट्री बॉक्स कडून. बॉबीसाठी इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये हा चेंडू झेलची संधी असेल, कॅच ड्रॉप. झेल सोडला जातोय. दुसरा धावेचा प्रयत्न तो झाला सफल. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं ते 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती सध्या पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. एक गडी बाद झाला. 8 धावसंख्या. तयार होत असताना पुन्हा एकदा आकाश फ्लाइट चेंडूला टॉस करत अंपायरचा बॉल जायचा स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न हुकलाय त्या ठिकाणी. 1+1 वेस्ट आहे. कमरेचा वरती हा चेंडू होता, त्याच कारणास्तव अंपायरचा नो बॉलचा लगेचच इशारा आला. नाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती ऑन अ फ्री हिट. बॅटची कडा आहे, मोठी कडा घेऊन बॅकवर्ड गलीमध्ये हा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. जास्त फायदा उचलू शकला नाही बळीराम. सिंगल या चेंडूवरती धाव फलक 11 वरती 6.66 आस्किन लक्ष 33 या मॅच मध्ये आहे ते दक्ष परी 11 या संघासमोर. अखेरचा चेंडू या षटकामधला. तयार होतात आकाश. ऑफ साइडला उडवला. आकाश वरती आक्रमण. आकाशाला गवस निघाला. षटका ठोकलाय बॉबी ठाकूरने.
पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती. धावसंख्या गरज या मॅच मध्ये आहे ती आता आपण बघितली तर 15 धावसंख्येची माफक असं आव्हान हे पाहायला मिळते. 33-14 ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. चांगली सुरुवात केली खऱ्या अर्थानं बॉबी आणि बळीराम यांनी. अमोल बाद झाले पहिल्या चेंडूवरती. ते यश संपादन केलं होतं गोलंदाज आकाशने. बॉबी सॉफ्टने ढकलून देतात स्टीअर करत असताना ऑन द टोस. सिंगल रोखू शकत नव्हते क्षेत्ररक्षक. सिंगलने आता या डावाला पुढे नेण्याचं कार्य करतात कारण जोखीम ते पत्करणार नाहीत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. 19 वरती गरज आहे ती 14 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. त्यांना माहिती आहे पूर्णपणे हा सामना त्यांच्या बाजूने आहे. त्याचं कारण धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये कमी झाली बॅटिंग करत असताना. ती म्हणजेच हर्ष नक्ष 11ची. सिंगल आणखी एक. धावफलक 20 वरती गरज आता आहे ती 13 धावसंख्येची. बॉबी एक टॅलेंटेड यंगस्टर पाहायला मिळतो. बॉबी हसमुख साठी ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. अपील होते या सिरीज बॅटची कडा होती आणि बॉबी आता माघारी परततोय. ती 15 धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो म्हणजेच सचिन नावाचं सर्व काही. धावसंख्या 20 आहे आणि आता गरज अजूनही 13 धावसंख्येची. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. गोलंदाज हसमुख यांना आपण बघतोय. ज्याने एक यश आता संपादन केलंय. ट्रॅक चेंज करतायत लेफ्ट हँडेड सचिन साठी. ओव्हर द विकेट येतात सोनारपाड्यांकडून. पुढचा चेंडू फुलर लेन ड्राईव्ह करतायत. कवच मध्ये हा चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात इनफिल्ड मध्ये. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 21 वरती. 12 धावसंख्येची आता गरज. दुसऱ्या षटकामधला अखेरचा चेंडू तयार होतात पुन्हा एकदा हसमुख. बळीराम मात्रे यांच्यासाठी. वापिस सॉफ्ट हँडने समोर ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये नाव सांगितला. फेकी वेगाने झाली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु तसं काही नाही. वेगाने रन कंप्लीट केली बळीराम आणि फलंदाज सचिनने. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती 22 धावसंख्या गरज आहे ती 11 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 18. 11 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. वातावरण निर्मिती आपण करूया डीजे मासूर कडून एक सुमधुर संगीत. बॅकफुटला घेऊन कट करण्याचा प्रयत्न एज होती आणि हा चेंडू सरळ हसमुख यांच्या हातामध्ये. कॉट बँड बाद होतात. बळीराम दुसरा धक्का.
पारात चौकार. जाऊन पोहोचलो 26 या आकड्यावरती. गरज अजून आपण बघितली तर 7 धावसंख्येची आहे. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आखू टप्प्याचा चेंडू पुलचा फटका मिड विकेटला वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमारेच्या पार षटकार. फटके आले आणि 2 फटक्यांमध्ये या सामन्याचं चित्र उलगडलं. हवेमध्ये हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने मिस जॅस आणि अखेर हा सामना इथे फिनिश होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मॅच इथे फिनिश होते. हार्ड लक. दक्ष परिलेवनने हा सामना इथे जिंकला. वेल प्लेड. सामना ते जिंकतात. 2 सामने आतापर्यंत ते खेळत आणि हा दुसरा सामना देखील त्यांनी आणि खऱ्या अर्थानं हा संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. समज स्टार्स आणि गार्गी दर्श मॅच होणार आहे का आयोजक? प्रवीण दादा आपण या. प्रवीण दादा व्यासपीठाशी संपर्क साधा. आपण या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूयात.